नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण विविध आजारांविषयी माहिती मिळवतो, थेट वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून आणि त्यांच्याकडून उपचार देखील जाणून घेतो. आजचा आपला विषय सर्व स्त्रियांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. विषय आहे स्त्री रोगांवर रोबोटिक शस्त्रक्रिया, ज्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आज कार्यक्रमात सहभागी झाले आहेत डॉक्टर रश्मी भामरे. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. गायनॅक रोगातील बरेच सारे ॲडव्हान्स टेक्निक आणि ट्रीटमेंट अवेलेबल झालेली आहे. हे सर्वसाधारण लोकांना माहितीच नाही आहे. मी खरं तर झी 24 तासचे आभार मानते की त्यांनी इतका सुंदर आणि इम्पॉर्टंट विषय आज मांडला आहे की ज्याच्याबद्दल सर्वसाधारण लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल. अगदीच. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टरांची ओळख करून घेऊया. डॉक्टर रश्मी भामरे यांचं नाव आज रोबोटिक आणि मिनिमल इन्व्हेसिव्ह गायनेकोलॉजी सर्जरी या क्षेत्रात अत्यंत प्रसिद्ध आहे. सध्या त्या पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये चीफ रोबोटिक सर्जन आणि IVF स्पेशालिस्ट म्हणून कार्यरत आहेत. तसंच 0 to 9 वुमेन्स केअर अँड फर्टिलिटी सेंटर, जे पुण्याच्या बाणेर भागात आहे, या केंद्राच्या त्या संस्थापिका आणि संचालिका आहेत. त्यांच्या शिक्षणाबाबत बोलायचं झाल्यास त्यांनी MBBS, MS आणि DNB या वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदवी भारतातून संपादित केल्या आणि त्यानंतर युनायटेड किंगडममध्ये जाऊन त्यांनी रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनेकोलॉजिस्ट मधून त्यांनी ARCOG ही पदवी संपादित केली आणि त्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ वेल्स UK इथून त्यांनी सेक्शुअल अँड रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन्समधील मास्टर्स संपादित केलं आणि त्यानंतर UCLA USA मधून रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन, इन्फर्टिलिटी अँड एंडोक्रायनॉलॉजी मधील फेलोशिप देखील त्यांनी संपादित केलेली आहे. तसंच अमासी आणि फॉक्झी भारतातून मिनिमल इन्व्हेसिव्ह एंडोस्कोपिक सर्जरीमधील फेलोशिप देखील त्यांनी मिळवली आणि त्यानंतर सौदी अरेबियामधून कॉस्मेटिक आणि एस्थेटिक गायनेकोलॉजी मधील फेलोशिप त्यांनी मिळवली. 16 वर्षांहून अधिक त्यांना या क्षेत्रात अनुभव आहे. गेल्या दशकभरात त्यांनी इनफर्टिलिटी, IVF, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मेडिसिन आणि ॲडव्हान्स्ड एंडोस्कोपिक सर्जरी या क्षेत्रात अत्यंत उल्लेखनीय असं काम केलेलं आहे. आता आपण अजिबात वेळ न दवडता त्यांच्याकडूनच जाणून घेऊया, स्त्री रोग शास्त्रातील रोबोटिक शस्त्रक्रिया म्हणजे काय. मुळात मॅडम हे सांगा की या रोबोटिक शस्त्रक्रियेची गरज कधी पडते. स्त्रीरोग म्हटले की पाळीविषयी आणि गर्भाशयाविषयी सगळे आजार, त्यामध्ये पाळी जास्त जाणे, अंगावरनं खूप जास्त रक्तस्राव होणे, पाळीमध्ये खूप पोटात वेदना होणे, खूप दिवस पाळी जाणे, पाळी मेडिसिन औषधं घेऊन देखील कंट्रोलमध्ये न येणे, त्यानंतर गर्भाशयामध्ये गाठी असणे, गर्भाशयात सूज असणे, ॲडिनोमायोसिस असणे, अंडाशयात गाठी असणे किंवा चॉकलेट सिस्ट किंवा अंडाशयातील एंडोमेट्रिओसिस, असे सगळ्या प्रकारचे जे गायनॅक रिलेटेड आजार आहेत, ज्यांच्यापासून सगळ्या बाया त्रस्त आहेत, त्यांना कधीतरी मेडिसिननी फरक न पडल्यानंतर सर्जरीची गरज पडते. आणि अशा ज्या सर्जरी कराव्या लागतात त्या पारंपरिक 2 पद्धतीने करता येतात. एक आहे ओपन सर्जरी, ज्यामध्ये पेशंटला असा चिरा देऊन प्रॉपर पोटामध्ये जाऊन अवयव हातात घेऊन ऑपरेट करणे, जी ओपन सर्जरी आहे. आणि दुसरी असते ती मिनिमल इन्व्हेसिव्ह किंवा मिनिमल ॲक्सेस सर्जरी, किंवा त्याला दुर्बिणीची एंडोस्कोपिक सर्जरी असं पण म्हणतात, लॅप्रोस्कोपी सर्जरी पण म्हणतात. मग जेव्हा हे जे दुर्बिणी, जसं नाव आहे मिनिमल ॲक्सेस सर्जरी, म्हणजे 1 किंवा अर्ध्या सेंटीमीटरचं केवळ होल केलं जातं, त्या थ्रू दुर्बीण आणि इन्स्ट्रुमेंट पोटात सोडले जातात आणि त्यातून आपण कितीही मोठा आजार, ट्यूमर
ऑपरेट करून किंवा सर्जरी करून पेशंटला बरं करतो. अच्छा. सो मिनिमल ॲक्सेस सर्जरीचाच एक्सटेंडेड आणि ॲडव्हान्स जो फॉर्म आहे तो आहे रोबोटिक सर्जरी. अच्छा, पण मुळात रोबोटिक सर्जरी कशी केली जाते? कारण ना अनेक जणांना असं वाटतं की रोबोट स्वतः येऊन सर्जरी करतात, तर नेमकं काय तुम्ही सर्जरी करता त्यांच्या मार्गदर्शनाखाली की कसं असतं? हा खूप कॉमनली पडलेला प्रश्न आहे. ओपीडीत बरेच प्रश्न विचारतात की डॉक्टर अब रोबो के सहारे बैठना पडेगा, पण तसं नसतं. जरी आता फॉर एक्झाम्पल 4 व्हीलर आहे तुमची, 4 चाकी गाडी, ती मॅन्युअलवरनं जेव्हा तुम्ही ऑटोमॅटिक घेतात तर नुसतं गाडीत बसला की गाडी चालायला नाही लागत, गाडी चालवावीच लागते. बरोबर आहे. विमानात पण बसल्यावर विमान डायरेक्ट उडत नाही, तुम्हाला विमान हे उडवावं लागतं. तसंच सर्जरी देखील सर्जनलाच करावी लागते, रोबो त्यांच्या मदतीला असतो. चला आपण डायरेक्ट ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊया म्हणजे तुम्हाला समजेल मी काय म्हणते. लॅप्रोस्कोपी जे दुर्बिणीची शस्त्रक्रिया असते त्यामध्ये पेशंटला अशा पद्धतीने एक छोटासा पोटावरती होल टाकून त्याच्या थ्रू दुर्बीण पास केली जाते आणि मग हवा भरून पोट असं फुग्यासारखं फुगवलं जातं. एकदा की हवा गेली की मग दुर्बीण टाकून आपण पोटात जे काही आहे ते आपण स्क्रीनवरती TV सारख्या स्क्रीनवरती पाहतो. ते 2 डायमेन्शन विजन असतं आणि त्याच्या थ्रू अवयव बघता येतात आणि ऑपरेट करता येतात. दुसरे एक्सेसरी पोर्ट छोटे छोटे 5 मिलीमीटरचे इन्सिजन करून इन्स्ट्रुमेंट आतमध्ये टाकून आपण ऑपरेट करतो. ठीक आहे. आता जे लॅप्रोस्कोपी प्रत्यक्षात जे मी केलेली आहे ते पण दाखवते. आता ही 2D स्क्रीन आहे, ज्या स्क्रीनवरती आम्ही पाहून असं ऑपरेट करतोय. माझ्या मदतीला खूप सारे असिस्टंट डॉक्टर आहे. आता तुम्ही इथे पाहू शकता की मी 2 होलमार्फत सर्जरी करते दोन्ही हातांनी. एक डॉक्टर जे आहेत ते कॅमेरा दाखवत आहे आणि दुसरे डॉक्टर मला मदत करत आहेत. सो अशा पद्धतीने उभे राहून स्क्रीनकडे पाहून जे ऑपरेट केलं जातं ती दुर्बिणीची शस्त्रक्रिया. त्याच्या पुढची जी आली ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ती आली 3D सिस्टीम. त्याच्यामध्ये असे 3Dचे चष्मे लावून आम्ही 3D स्क्रीनमध्ये बघून ऑपरेट करतो. 3D म्हणजे काय? तिसरे डायमेन्शन म्हणजे खोलीचा आपल्याला अंदाज येतो की आतमध्ये किती जायचं आहे. याचा फायदा असा झाला की विजन इम्प्रूव्ह झालं आणि आम्हाला आतमध्ये टाके खूप सुंदर पद्धतीने टाकता यायला लागले. मग याच्या पुढची पण जी टेक्नॉलॉजी आली आहे ती आहे रोबोटिक सर्जरी. मग रोबोटिक सर्जरीमध्ये काय असतं? 2 मेन कंपोनंट असतात. यामध्ये एक कन्सोल असतो ज्याच्यावरती सर्जन बसतो आणि आतमध्ये एक खोबणीतून आतमध्ये पाहतो, त्याच्यातनं पेशंटचं पोटच दिसतं डायरेक्ट. दुसरं असतं पेशंट कार्ट, त्याच्यावरती 4 रोबोटिक आर्म्स असतात आणि ह्या खोबणीतून बघून 3 डायमेन्शन आणि हाय डेफिनेशन विजन मिळतं. हातामध्ये असे छोटेसे इन्स्ट्रुमेंट असतात की ज्याच्यामार्फत सर्जन सर्जरी करतो आणि ह्या रोबोटिक आर्म्सवरती ते सगळ्या गोष्टी ट्रान्सलेट होतात. सेम आपण व्हिडिओ गेम खेळतो तसं, म्हणजे व्हिडिओ गेममध्ये जॉयस्टिक फिरवली की समोरच्या स्क्रीनवरती गोष्टी चेंज होतात. आता इथे सर्जन असं आतमध्ये पाहतोय तर लिटरली पेशंटच्या पोटातलं सगळं व्यवस्थित दिसतं आणि हे हातातनं जे काही छोटे छोटे इन्स्ट्रुमेंट आहेत म्हणजे हे आम्ही इन्फॉर्मेशन देतो, म्हणजे मग हे सगळे इन्स्ट्रुमेंट त्या पद्धतीने काम करतात. तर हे जे इन्स्ट्रुमेंट आहे हे अतिशय कोऑर्डिनेटेड वेनी काम करत असतात. अल्टिमेटली सर्जनच सर्जरी करतो. अशा पद्धतीने सर्जन स्वतः इन्स्ट्रक्शन देऊन रोबोमार्फत ऑपरेशन करत असतात. अच्छा मॅडम, रोबोटिक शस्त्रक्रिया आणि लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया यामध्ये काय फरक आहे आणि यापैकी कोणती पद्धत जास्त प्रभावी असते? खूप मोठा फरक आहे. अच्छा. तर मेजर 3 मेन डिफरन्स मी सांगू इथे इच्छिते की एक आहे इन्स्ट्रुमेंटचा डिफरन्स, दुसरा आहे विजनचा डिफरन्स, दिसण्यात फरक आहे आणि सेफ्टी पण वेगळी आहे. सो पहिला आपण इन्स्ट्रुमेंट बघूया. नॉर्मली माणसाला आता जसं मी लॅप्रोस्कोपीमध्ये दोन्ही इन्स्ट्रुमेंट हातात घेते तर ह्युमन जे रिस्ट असते त्याला 5 प्रकारच्या डिग्रीचे मुवमेंट असतात, एक तर वर खाली, एक तर आजूबाजूला किंवा रोटेशनल मुवमेंट. लॅप्रोस्कोपीचे इन्स्ट्रुमेंट तुम्ही बघा, हे इन्स्ट्रुमेंटला एक्स्ट्रा 2 डिग्रीजचा ॲडव्हान्टेज आहे. 7 डिग्रीज ऑफ मोशन विच इज सुपर ह्युमन, म्हणजे माणसापेक्षा पण तो जास्त चांगल्या पद्धतीने आतमध्ये काम करतो. सो जे एकदम क्लिष्ट किचकट कॉम्प्लेक्स सर्जरीज आहेत, मल्टिपल ऑपरेशन ज्यांचे झालेले आहेत किंवा आतमध्ये जाणं डिफिकल्ट आहे, तिथे टाके घालणं डिफिकल्ट आहे, तिथे हे इन्स्ट्रुमेंट खूप सुंदर पद्धतीने लॅप्रोस्कोपीपेक्षाही खूप छान पद्धतीने काम करतात. सो डेफिनेटली इथे हा ॲडव्हान्टेज आहेच आहे लॅप्रोस्कोपीपेक्षा रोबोटिक्सचा. दुसरं एक आहे महत्त्वाचं की विजन म्हणजे खूप जबरदस्त डिफरन्स आहे. लॅप्रोस्कोपीमध्ये 2 डायमेन्शनल विजन असतं, रोबोटिकमध्ये 3 डायमेन्शनल बायनॉक्युलर हाय डेफिनेशन विजन आहे. त्याच्यामध्ये वस्तू ज्या आहेत त्या 10 पटींनी मोठ्या होऊन मॅग्निफाय होऊन दिसतात. तर लिटरली तुम्हाला जर एक बारीक रक्तवाहिनी, छोट्या छोट्या शिरा नसा सगळ्या दिसतात. ज्या ज्या ऑपरेशनांमध्ये आपल्याला शिरा नसा प्रिझर्व करायच्या आहेत, जसं एंडोमेट्रिओटिक सर्जरी, ॲडव्हान्स कॅन्सर ऑपरेशन्स किंवा क्लिष्ट ऑपरेशन ज्यांचे पोटावरती 4-5 सर्जरी ऑलरेडी झालेल्या आहेत, त्या सर्जरीजमध्ये विजन जर सुंदर असेल तर तुमच्याकडनं चुका होण्याची शक्यताच नसते आणि रक्तवाहिन्या दिसतात त्यांना तुम्ही छान सिक्युअर करतात, ब्लड लॉस थोडाही होऊ देत नाही. सो हे 2 फायदे पेशंटला मोठ्या प्रमाणात मिळतात की
सेफ्टी इन्शुअर होते. पेशंटच्या आजूबाजूच्या अवयवांना इजा होण्याची शक्यताच राहत नाही, कारण की हे इन्स्ट्रुमेंट इतके नाजूक आहेत की अगदी मायक्रो सर्जरी पण खूप सुंदर पद्धतीने करतात. अशा पद्धतीने रोबोटिक शस्त्रक्रिया ही बऱ्याच अनुषंगाने लॅप्रोस्कोपीपेक्षा वरचढ आहे आणि श्रेष्ठ आहे. हाय, माझं नाव अबोटी दुर्गे आहे आणि मी रश्मी मॅनूनची पेशंट आहे. रश्मी मॅनूननी माझं फॅब्रॉइडचं ऑपरेशन केलं होतं आणि माझ्या फॅब्रॉइडची साईज खूप मोठी होती, 10-12 सेंटीमीटरची होती आणि ते खूप सक्सेसफुली केलं. आणि मी हे सांगते की ते ऑपरेशन केल्यानंतर खूप छान वाटतं. म्हणजे आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की फॅब्रॉइड आहे, काय करायचं काय नाही, आणि डॉक्टर्स असे कुठल्या ट्रीटमेंट्स अशा हे करतील, हार्मोनल्स वगैरे, पण तसं काही नाही. मॅडमनी इतकी व्यवस्थित सक्सेसफुल सर्जरी केली आणि मला त्याच्यानंतर सगळे पिरियड्सचे प्रॉब्लेम चालले गेले. पिरियड एकदम रेग्युलर येतोय, काहीही प्रॉब्लेम होत नाही, पिरियडचं काही होत नाही, काहीच होत नाही. आणि मी सगळ्यांना म्हणजे हायली रेकमेंड करणार रश्मी मॅडम, कारण त्याला आणि ते सर्जरी पण एकदम म्हणजे सक्सेसफुल होती. त्याच्यानंतर पण मला काहीच त्रास झाला नाही. मी 16व्या दिवशी म्हणजे ऑफिसला जॉईन करू शकली. नंतरही माझं जॉब वगैरे एकदम रेग्युलर चाललेलं आहे, त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर मला सगळ्यांना तेच सांगायचं आहे की लेडीज म्हणजे ज्या मुली किंवा तरुण वयाच्या हे असतात की त्या दुर्लक्ष करतात की जाऊ द्या, आपल्याला पिरियड प्रॉब्लेम्स आहेत, राहू द्या, असं तसं होईल. पण तसं काही नाही. तुम्ही एकदा विचारा, मॅडमचा हे करा, सल्ला घ्या, आणि मी म्हणजे हायली रिकमेंड करणार आहे मॅडम. मुझे 6 मंथ से प्रॉब्लम था, यूट्रस में 3 फाइब्राइड थे और काफ़ी ट्रीटमेंट लिया मैंने, मेडिसिन का लिया, काफ़ी बहुत दिन तक वेट किया. फिर मैंने यहीं पे रूपी हॉस्पिटल में रश्मि मैम के पास रिकमेंड की, उनके पास मैंने अपना ट्रीटमेंट स्टार्ट किया. मेरी मेरीना जो लगा हुआ था वो ऑलरेडी मेरीना भी मेरा नीचे मतलब जा चुका था और फाइब्राइड की साइजेस भी बड़ी हो गई हैं और 2 सिस्ट भी ओवरी में स्टार्ट हो गए थे. तो उनके अंडर ऑब्जर्वेशन में पूरा बात करके उनसे हमने सर्जरी प्लान किया और हमने रोबोटिक सर्जरी करवाया. रोबोटिक सर्जरी है, काफ़ी अच्छा मुझे रिज़ल्ट, अभी मैं खुद बैठी हुई हूँ, आज 2nd डे है मेरा, तो मैं काफ़ी अच्छा महसूस कर रही हूँ. मुझे अभी ठीक लग रहा है कि जितना भी प्रॉब्लम था एक ही बार में, मतलब मुझे बार बार अलग अलग ट्रीटमेंट नहीं लेना पड़ा और 1 टाइम में मेरा काफ़ी अच्छा ट्रीटमेंट हुआ. डॉक्टर, रोबोटिक शस्त्रक्रिया ही असे कोणते स्त्री रोग असतात की ज्यावर अत्यंत प्रभावी ठरते? डेफिनेटली सगळ्या प्रकारच्या गायनॅक रिलेटेड सर्जरीज, म्हणजे ए पासून झेड पर्यंत ज्या ज्या ओपन सर्जरी आहेत त्या दुर्बिणीने पण पॉसिबल आहेत आणि त्या सगळ्या रोबोटिक पद्धतीने पण पॉसिबल आहेत. इनफॅक्ट ज्या गर्भाशयातल्या गाठी आहेत, मोठ्या छोट्या कितीही मोठ्या साईजच्या, गर्भपिशवी काढण्याचे ऑपरेशन, गाठी काढण्याचे ऑपरेशन, एंडोमेट्रिओसिस, अंडाशयातल्या गाठी, त्याच्यानंतर आजूबाजूचे क्लिष्ट चिपकाचिपकी झालेले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते, एखाद्याला अंग बाहेर येत असेल, लघवीची पिशवी खाली सरकलेली आहे, ते देखील रिपेअर करून जागेवर बसवण्याचे, म्हणजे थोडक्यात गायनॅक रिलेटेड सगळेच ऑपरेशन आपण टेक्निकली रोबोटिकली करू शकतो. पण मॅडम, कितीही प्रभावी असली ही रोबोटिक शस्त्रक्रिया, तरी सर्वांच्याच मनात खरं तर हा प्रश्न असेल की रोबोटिक शस्त्रक्रिया ही खरोखर सुरक्षित आहे का? कारण जसं आपण सुरुवातीला सांगितलं की याच्यामध्ये जास्त भाग चिरला जात नाही, अगदी लहान लहान होल करून आपण दुर्बिणीच्या सहाय्याने वगैरे शस्त्रक्रिया करतात, त्यामुळे आतला भाग पूर्णपणे दिसतो का आणि ही खरंच सुरक्षित असते का? मी जसं मागाशी म्हणाले की आपल्याला जे मॅग्निफिकेशन आहे 10 पटीने ती वस्तू मोठी आणि क्लिअर दिसते. कुठलंही ऑपरेशन, कुठलंही कार्य करण्यासाठी जी पहिली रिक्वायरमेंट असते ती विजन. दिसलंच नाही नीट तर ऑपरेट कसं करणार? लॅप्रोस्कोपीमध्ये बऱ्याचदा फॉगिंग होते, कॅमेराची 2D विजनची खूप लिमिटेशन येतात, पण जेव्हा आपण रोबोच्या मदतीने ऑपरेट करतो तेव्हा विजन क्वालिटी खूप इम्प्रूव्ह झालेली असते. सो कसं असतं की रोबोला मेमरी असते बऱ्याचदा, म्हणजे आपल्या हाताचे ह्युमन जेव्हा आपण मोठ्या मोठ्या सर्जरी करतो 4-4, 5-5 तास तेव्हा सर्जरी चालते, तेव्हा सर्जन पण दमतात, हात, मान, हाताला ट्रेमर येणे, थरथर होणे, कॅमेरामनचा हात दुखणे, असे बरेच प्रॉब्लेम मोठ्या लांबक्या सर्जरीत होतात. परंतु हे जे ट्रेमर जे आहेत ते लॅप्रोस्कोपीमध्ये डायरेक्ट ट्रान्सलेट होतात. रोबोटिक शस्त्रक्रियामध्ये हे सगळे फिल्टर आउट होऊन जातात आणि रोबो ते ट्रान्सलेटच होऊ देत नाही पेशंटच्या पोटात. एक दुसरं, जेव्हा आपण लॅप्रोस्कोपी सर्जरी करतो तेव्हा मुवमेंट ह्या मिररिंग होतात. आपण जेव्हा राईटकडे फिरवतो इन्स्ट्रुमेंट तेव्हा आतमध्ये लेफ्टकडे मुवमेंट होत असते. रोबोटिकमध्ये तुम्ही ॲक्च्युली हँड मुवमेंट सारख्याच गोष्टी होतात, म्हणजे जसं तुम्ही ऑर्गन हातात घेतला आणि स्वतः ऑपरेट करत आहात. सो हा खूप मोठा ॲडव्हान्टेज मिनिमल ॲक्सेस असून देखील रोबोटिकमध्ये आहे. सो सेफ्टी, आणि जसं मी मागे म्हणाली की सगळ्या गोष्टी इतक्या छान दिसतात, इन्स्ट्रुमेंट इतके व्यवस्थित आहेत, तर आजूबाजूच्या अवयवांना इजा होण्याची शक्यताच नसते. सो लॅप्रोस्कोपीमध्ये ती शक्यता काही प्रमाणात डेफिनेटली असते.
अच्छा, आतापर्यंत आपण जी काही माहिती दिली आहे त्याच्यावरून हे स्पष्टपणे लक्षात आलं की रोबोटिक शस्त्रक्रिया ही सुरक्षित असते आणि तितकीच प्रभावी असते. पण ही शस्त्रक्रिया सगळ्या महिलांवर पार पडू शकते, म्हणजे अशी कोणती मर्यादा असते की काही महिलांमध्ये ती नाही पार पडू शकत? आता लॅप्रोस्कोपी आणि रोबोटिक दोन्ही पण जे ऑपरेशन आहेत ते जनरल अनेस्थेशिया म्हणजे संपूर्ण भुलीखाली केले जातात. असे जर काही आपल्या शरीरात कंडिशन असतील की ज्यांना जनरल अनेस्थेशिया देणं सेफ नसेल, त्या पेशंटना ती देखील जसं लॅप्रोस्कोपी नाही करतायत तसं रोबोटिक पण नाही करतायत. परंतु जो आमचा अनुभव आहे गेल्या 5 वर्षामध्ये रुबी हॉलमध्ये आमच्याकडे इतके क्लिष्ट आणि कॉम्प्लिकेटेड पेशंट आलेत, म्हणजे ज्यांच्या हृदयाला मेकॅनिकल व्हॉल्व आहे, ज्यांना हृदयाचे झडप चेंज केली आहे, एन्जिओप्लास्टी झालेली आहे, ओपन हार्ट सर्जरी झाली आहे, मेंदूमध्ये रक्तस्राव झाला आहे, त्यांना ब्लड थिनर रक्त पातळ व्हायचे औषधं सुरू आहेत, बाहेरच्या डॉक्टरांनी ऑपरेट करायला नकार दिलेला आहे, तरी देखील आमची जी अनेस्थेशियाची अशी रोबस्ट टीम आहे की ज्यांच्या बॅकअपच्या मदतीने आम्ही या सगळ्या प्रकारचे ऑपरेशन अतिशय सुंदर पद्धतीने लॅप्रोस्कोपी आणि रोबोटिक दोन्ही पद्धतीने खूप छान केले. आमचे ICU ॲडमिशन देखील झाले नाही आणि तिसऱ्या दिवशी पेशंट डिस्चार्ज देखील झाल्या. जेव्हा त्या बाया रिटर्न टाके काढायला येतात तेव्हा इतके भरभरून आशीर्वाद देतात की डॉक्टर आमचा आजार तर सहज बरा पण केला आणि आमची भीती पण घालवली. सो दे आर व्हेरी हॅपी. आता आमचे हे आता मी सेकंड दाखवते की आम्ही सेकंड डेला म्हणजे 24 तासाच्या आत मी जेव्हा राऊंड घ्यायला गेले तेव्हा पेशंट अगदी मस्त मांडी घालून भाजी पोळी वरण भात खातात आणि दे आर सो हॅपी की सर्जरी झाल्या असं त्यांना वाटत देखील नाही. हे जे कपल आहे मी यांच्याबद्दल डेफिनेटली सांगेल, हे इंडियन असले तरी परदेशात असतात, त्यांना परदेशात खूप ब्लिडिंग आणि ह्याचा त्रास झाला, ॲडमिट पण होत्या, तिथूनच त्यांनी डिस्चार्ज घेतला, इंडियात आल्या आणि एअरपोर्टवरून डायरेक्ट रुबी हॉलला ॲडमिटच झाल्या. दुसऱ्या दिवशी आम्ही ऑपरेट केलं, दे वर व्हेरी हॅपी. 10-12 दिवसात ते रिटर्न त्यांच्या परदेशी ते गेले सुद्धा. सो आपल्याकडे इंडियात आणि परदेशातले देखील बरेच पेशंट येतात आणि सुखरूप पद्धतीने ऑपरेट होऊन 10व्या-11व्या दिवशी त्यांच्या देशी परत पण जातात. सो प्रवास करायचा नाही करायचा तो काही प्रश्नच नाही आहे. म्हणजे बेडरेस्ट करावी लागेल, मोठं ऑपरेशन झालं आहे का, तर ते ॲक्च्युली उलटं आहे जे ओपन सर्जरीपेक्षा. सो पेशंट्स खूप हॅपी असतात. हो, पण आपल्या काही मैत्रिणींच्या मनात हा प्रश्न आला असेल की रोबोटिक शस्त्रक्रिया ही कितीही सुरक्षित असली तरी ती माझ्या प्रजनन क्षमतेसाठी सुरक्षित आहे का? म्हणजे ही शस्त्रक्रिया काही कारणाने माझ्यावर पार पडली तर मी पुढे आई होऊ शकते का? आपण काय सांगाल डॉक्टर? सो मी फर्टिलिटी स्पेशालिस्ट आहे, म्हणजे प्रेग्नन्सी देणं हेच माझं मेन काम आहे. तुम्ही माझं इन्स्टा पेज हँडल बघू शकतात, फेसबुक बघू शकतात किंवा गुगल पण बघू शकतात. आमच्याकडे खूप साऱ्या मुली प्रेग्नन्सीसाठीच येतात आणि त्यांच्या गर्भाशयात, नलिकेमध्ये किंवा आजूबाजूला असे काही आजार असतात की ज्यांना जर थोडं ट्रीट केलं, त्यांना जर तो आजार बाहेर काढला तर त्या सहज नॅचरली प्रेग्नंट राहू शकतील. सो ज्या ज्या बायकांना नॅचरल प्रेग्नन्सी हवी आहे आणि आतमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत तर त्यांना मिनिमल ॲक्सेस सर्जरीचा उपयोग घेऊन त्यांची सुधारणा करून सहज नॅचरल प्रेग्नंट राहण्यामध्ये खूप मदत होते. सो त्या सगळ्या मुलींसाठी मिनिमल ॲक्सेस सर्जरी आणि रोबोटिक्स शस्त्रक्रिया वरदान आहे. खरं तर ना मॅडम, आता आपण जेवढं आम्हाला मार्गदर्शन केलं त्यामध्ये आपण रोबोटिक शस्त्रक्रियेबद्दल जेवढे गैरसमज असतील ते दूर केलेलेच आहेत, पण इतर कोणते गैरसमज आहेत जे रुग्णांकडून तुम्हाला ऐकायला मिळतात तेही दूर करू शकाल तुम्ही इथे? ऑपरेशन म्हटलं, सर्जरी म्हटलं की खूप सगळे गैरसमज असतात. खूप कॉमनली पडणारा प्रश्न की डॉक्टर ऑपरेशन झाल्यावर माझे हॉर्मोन बदलून जातील का, मला हॉर्मोनल काय त्रास होणार आहे सर्जरीनंतर, मी काय अपेक्षा करू शकते. सो गर्ल्स, लेडीज, मी सगळ्यांना हे सांगते की आपली गर्भपिशवी काही कुठला हॉर्मोन स्रवत नसते. त्यामुळे गर्भाशयातल्या गाठी काढल्या किंवा गर्भाशय काढून टाकलं तर कुठलाच हॉर्मोनल बदल तुमच्या शरीरात होत नाही. अंडाशय अशी गोष्ट आहे की जी हॉर्मोन सिक्रेट करते. जर अंडाशय जर काढला तरच तुम्हाला हॉर्मोनल प्रॉब्लेम असतात आणि ते डॉक्टर आधीच तुम्हाला सांगत असतात. दुसरं खूप कॉमनली ऐकलं जाणारं मिथ किंवा गैरसमज आहे की आमच्या जवळचे जे आहेत त्यांनीही गर्भपिशवीचं ऑपरेशन केलं आणि मग ते असं सुजायला लागले आणि फुगायला लागले, बाई अशी जाडच झाली. तर त्याच्यात तथ्य खरं हे आहे की पहिल्या काळात अशी ओपन सर्जरी व्हायची, एवढा मोठा चिरा असायचा आणि पेशंटला खूप दुखायचं. 2-2 महिने पेशंट बेडरेस्ट करायची आणि मग हे तुपाचे लाडू आणि सगळं असं छान छान जेवण करून बेडरेस्ट करायचे, मग त्यांचं वजन वाढून जायचं. तर हे वजन वाढी जे आहे ते तुमच्या लाईफस्टाईलमुळे आहे, सर्जरीमुळे नाही आहे खरं तर. मिनिमल ॲक्सेस सर्जरी किंवा रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये तिसऱ्याच दिवशी पेशंट घरातली कामं पण करायला लागतात. वर्किंग महिला ज्या आहेत त्या लगेच त्यांच्या कामाला रुजू होतात 10व्या-12व्या दिवशी. सो त्यांची लाईफस्टाईल बदलतच नाही, जेवण पण नॉर्मलच राहतं. सो वजन वाढीचा काही प्रश्नच तसा येत नसतो. सो हा पण एक दुसरा गैरसमज आहे. तिसरा गैरसमज आहे की ऑपरेशन नंतर हाडे सांधे दुखतील, कंबर दुखेल, पाय दुखेल, गुडघे दुखतील. सो हे जे दुखण्याचे जे प्रकार आहेत ते सगळे तुमचे लाईफस्टाईलशी रिलेटेड आहे. तुम्ही असं अंग चोरून जर वागलात, व्यायाम चालू नाही केला, माझं ऑपरेशन झालं आहे म्हणून मी रेस्टच करायला पाहिजे वर्षभर वगैरे, हे सगळे जे गैरसमज आहेत ते काढून टाकले पाहिजे. ऑपरेशन नंतर साधारण 1.5 ते 3 महिन्यामध्ये तुमची
तुमची बॉडी नॉर्मल झालेली असते, तुम्ही सगळे व्यायाम छान करू शकतात आणि तुमची हाडं बळकट करू शकता. एवढंच एक मला सांगायचं आहे सगळ्यांना. हो, पण मॅडम शस्त्रक्रिया ही शस्त्रक्रिया असते. मग ती लहान असू दे, मोठी असू दे, कितीही वेदनादायी असू दे किंवा खूप वेदनादायी असू दे, शस्त्रक्रिया म्हटलं की कोणालाही भीती वाटतेच. तर ज्या अशा आपल्या मैत्रिणी कार्यक्रम बघत असतील, ज्यांना डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला असेल पण त्यांना भीती वाटत असेल, त्यांना आपण काय संदेश द्याल? सो गर्ल्स, लेडीज, मी तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छिते. आपलं शरीर आहे ना, ब्लड बनवायला 2-3 महिने 4 महिने घेतं, पण ते रक्तस्राव होऊन जायला 2 दिवस किंवा 4 दिवस पण कमी म्हणजे लगेच होतात. आणि हा जो रक्तस्राव होतो त्याच्या पाठीमागे आपली बॉडी कंटिन्युअस रिपेअर करायला लागते. म्हणून आपण आपले जे इच्छा, आकांक्षा, हॅपीनेस आणि जे लाईफचे करिअरचे गोल आहेत त्यांच्याकडे फोकसच करू शकत नाही, कारण आपलं शरीर क्षीण झालं आहे, थकलं आहे. म्हणून मी सगळ्या बायकांना इथे आवर्जून सांगते की तुम्हाला जर काहीही गायनॅक रिलेटेड, पिरियड रिलेटेड प्रॉब्लेम असतील तर तुम्ही जरूर एक्सपर्ट डॉक्टरांना भेटा. त्याच्यावरती जर सर्जरीची आवश्यकता असेल तर आवर्जून करून घ्या. त्याच्यापासून घाबरण्याची गरज नाही आहे. त्याच्यापासून तुम्ही बरेच होणार आहात आणि आपले जे इच्छा, आकांक्षा आणि हॅपीनेस आहे त्याच्याकडे तुम्ही फोकस करू शकाल. अगदीच अतिशय सुंदर असा संदेश आपण आपल्या सर्व प्रेक्षकांना दिलेला आहे. डॉक्टर, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं सखोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.